सह्याद्री निसर्गाला पडलेले एक गोड स्वप्न। याच सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पश्चिम घाट ही डोंगर रांग आणि याच डोंगर रांगेत देश आणि कोकण यांना जोडणारा प्राचीन मार्ग म्हणजेच वरंधा घाट। नागमोडी वळणे घेत जाणारे घाट रस्ते, एका बाजूला खोलच खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजूला उंचच उंच सुळके आणि पावसाळ्यात उंचावरून कोसळणारे धबधबे, हे पाहणे अनुभवणे म्हणजे स्वर्गीय। अशा या निसर्ग समृद्ध वरंधा घाटाची सुंदरता आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत, अनुभवणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आता आपण वरंधा घाटात आलेलो आहोत आणि समोर वरंधा घाट आणि कावळा किल्ला असं आपल्या दोन्ही नजरेस पडतायत। कावळ्या किल्ल्याला दुभागून वरंधा घाटाचा हा रस्ता पुढे महाडकडे गेलेला आहे। तर मुख्यत्वे वरंधा घाटावरती पूर्वी लक्ष ठेवण्यासाठी कावळ्या किल्ल्याचा वॉच टॉवर किंवा लक्ष ठेवण्यासाठी, या वरंधा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी कावळ्या किल्ल्याचा वापर केला जात होता। तर या ठिकाणापर्यंत कसं यायचं ते मी तुम्हाला सांगेन आणि तिथून पुढे आपण कावळा किल्ला आणि त्या ठिकाणी एक स्पॉट आहे ज्या ठिकाणावरून आपल्याला बरेचसे वॉटरफॉल दृश्यस पडतील, तर तो स्पॉट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर चला। पुण्याहून भोर आणि भोरहून वरंधा घाट मार्गे महाडकडे जाताना नीरा देवघर धरणाचा विस्तीर्ण असा जलाशय नजरेस पडतो। पुढे वाटेत याच जलाशयाच्या पात्रात बांधलेला एक पूल लागतो। चित्रपट सृष्टीला देखील भुरळ पाडेल असे या पुलाचे सौंदर्य। याच पुलावर थांबून फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी करणे हा प्रत्येक ट्रेकरच्या जिव्हाळ्याचा विषय। हे सर्व अनुभवत आम्ही वरंधा घाटामध्ये पोहोचलो। एकीकडे ऊन पावसाचा तर एकीकडे ढगांच्या सावल्यांचा खेळ सतत सुरू होता। हे सर्व अनुभवत अखेर वरंधा घाटातील एका वळणावर आम्ही येऊन थांबलो आणि त्या ठिकाणाहून समोरच नजरेस पडणारा मोरझोत धबधबा, या धबधब्याचे नयनरम्य दृश्य आपल्या ड्रोनने कैद करण्याचा प्रयत्न केला। फायनली आपण आता कावळ्या किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी आपण आपली कार पार्क केली आहे आणि हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला, तर हा इथून पुढे कावळ्या किल्ल्याकडे जातोय। तर चला। पावसाने नेमकी हजेरी लावलेली आहे आणि आता आपण ज्या वाटेने चाललोय ते ऍक्च्युली तुम्ही पाहू शकता, खूपच चिंचोळी वाट आहे, छोटीशी वाट आहे। त्या वाटेने अशी दाट झाडी झुडपातून ती वाट येते, तर त्या वाटेने आपण आता कावळ्या किल्ल्याकडे चाललोय। तुम्हाला मी वाट दाखवतो। एका वेळी एकाच व्यक्तीला जाता येईल इतकी ही निमुळती वाट। सततच्या पावसामुळे या वाटेवरती घसरणीचे प्रमाण फार झाले आहे, त्यामुळे तुम्ही जर पावसाळ्यात हा ट्रेक करणार असाल तर या वाटेने चालताना
थोडीशी सावधानता बाळगावी. रस्ता दिसत असेल या वाटेने आपण आता कावळागड चढून आलेलो आहे. येताना रस्ता निमुळत आहे, थोडासा चढ जास्ती आहे शेवटच्या टप्प्यात. हार्डली 10 मिनिटात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतोय आणि गडाच्या माथ्यावर आल्यावर व्ह्यू बघा. वेलकम टू सह्याद्री. कावळ्यागडाच्या माथ्यावरून आमचे ड्रोन एक्सपर्ट अजित वेणुपुरे यांनी काही भन्नाट ड्रोन व्ह्यूज घेतले. आता आपण कावळ्या किल्ल्यावर आहे आणि कावळ्या किल्ल्यावरनं हा दिसणारा अद्भुत नजारा. समोर ऊन पडलेले आणि इथून पुढं ढगांची चादर आहे आणि हा समोर नजारा 1 2 3 इकडे 4 जवळजवळ इकडे आतल्या बाजूला 2 असे 5 ते 6 वॉटरफॉल या ठिकाणावरून आपल्याला पाहायला मिळतात. यालाच म्हणतात निसर्गाचा चमत्कार. कावळ्या किल्ल्यावरून हा जो समोर कोसळताना दिसतोय छोटीशी बारीक रेष, तर तो आपला नाणेमाची वॉटरफॉल आहे. झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. वरंधा घाटात वाघजाई देवीचे मंदिर देखील पाहावयास मिळते. मंदिराची वास्तू जरी नवीन असली तरी मंदिरातील मूर्ती ह्या प्राचीनच आहेत. आई वाघजाईच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन गेले. जाम भूक लागल्याने गरमागरम भजी आणि चहावर ताव मारत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. वरंधा घाटाचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट रूपी नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.